रोज रोज कोणत्या रांगोळ्या काढाव्यात याचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर अशा 3 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे बघा. आता एक सरळ रेषा मी काढून घेतलेल्या आहेत आणि खाली एक आपला इंग्रजी 7 आकार असतो ना 7, त्याप्रमाणे एक आकार द्यायचा आहे आणि खालच्या बाजूला थोडंसं वळवून घ्यायचं आहे बघा. थोडासा आकार गोल करून घ्यायचा आहे. आता जे आपले बोटांचे डॉट आहेत ते देऊन घ्यायचे आहेत वरच्या बाजूला. अगदी सोपी आहे बघा ही लक्ष्मीची पावलं काढण्याची पद्धत. जसं आपलं इंग्रजी 7 नंबर आहे ना त्याप्रमाणे हा आकार काढायचा आहे. आता मध्ये एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघा. थोडेसे इकडे तिकडे आकार झाले तरी काही हरकत नाही. अगदी फायनल लुक जेव्हा आपण बघतो तेव्हा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. मग आता दोनही बाजूला एक आखूड आणि एक लांब अशा मी रेषा काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे थोडासा युनिक लुक येणार आहे बघा रांगोळीला. आणि फुलं काढून घ्यायची आहेत. त्यामुळे एक बॉर्डर रांगोळी आहे असं आपल्याला भास होणार आहे. बघा मी दोनही बाजूला फुलं काढून घेतली आहे. आता यामध्ये थोडासा सफेद आणि पिवळा रंग भरायचा आहे. जास्त काही कलर भरत बसायची गरज नाही आहे. रोजची रांगोळी आहे, अगदी झटपट काढायची असते आपल्याला, त्यासाठीची ही रांगोळी आहे. बघा आता पिवळा रंग मी मध्ये भरून घेतलेला आहे, थोडासा सफेद आणि पिवळा. आता खालीसुद्धा दोन्ही बाजूला कमळ जशी कमळाची पाकळी असते ना त्याप्रमाणे 2 पाकळ्यांचं एक फूल काढायचं आहे आणि खाली एक तोऱ्याप्रमाणे आकार काढून घेतला. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो आणि रांगोळी भरगच्च दिसते. आता मध्ये बघा जे आपण पावलं काढलेली आहेत त्यामध्ये हळदी कुंकाची डॉट देऊन घ्यायचे आहेत. अगदी सोपी आहे ही रांगोळी बघा. तुम्ही जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही काढता येईल आणि अगदी सुंदर दिसते. रोजची दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घेतला. ज्या रेषा काढलेल्या आहेत तिथे बघा आपण लाल आणि हिरवे आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. वरच्या बाजूला मी लाल, हिरवा आणि पिवळा असे रंग जे आपले शुभ रंग आहेत तेच तिथे त्याचे डॉट दिलेले आहेत. आता खालच्या बाजूला आपण थोडासा पानाचा आकार तयार करून घेणार आहोत. जे डॉट दिलेले आहेत हिरव्या रंगाचे त्यांचा आपण एक पानांचा आकार तयार करून घेतला. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. तर हीसुद्धा एक आपण चिन्ह काढायचं आहे रांगोळीचा. स्वस्तिकचं मी चिन्ह काढलेलं आहे बघा मध्ये. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे तुळशीसमोर, देवासमोर काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी आहे. आता बघा थोडासा मोठा आकार काढलेला आहे मी, स्वस्तिक काढून घेतलेला आहे मध्ये. तर व्हिडिओ थोडेसे स्लो ठेवलेले आहेत. बऱ्याच ताईंची मला कमेंट येते की तुम्ही खूप फास्ट दाखवता, मला कळत नाही रांगोळी कशी काढलेली आहे. त्यासाठी मी व्हिडिओ थोडेसे स्लो ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. आता दोन्ही बाजूनी जसे आपण शुभचिन्ह काढल्यानंतर रेषा मारून घेतो त्याप्रमाणे रेषा मारून घ्यायच्या आहेत. तर पुन्हा मी आडव्या रेषासुद्धा मारलेल्या आहेत. छोट्या छोट्या 3 रेषा आडव्या मारायच्या आहेत. उभ्या आणि आडव्या अशा मी रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा. आता ज्या आडव्या रेषा मारलेल्या आहेत त्यामध्ये 2 रेषा आखूड आणि 1 रेष लांब अशी मी मारलेली आहे. आता जी लांब रेषा आहे त्याच्या समोर आपण फूल तयार करून घेणार आहोत 3 पाकळ्यांचं. बघा मी फूल तयार करून घेतलेला आहे 3 पाकळ्यांचा. अगदी सोप्या पद्धतीनेच फूल बनवायचं आहे. काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. अगदी सोपी आहे ही रांगोळी. रोजची काढण्यासाठीची रांगोळी आहे. तर जास्त काही आपल्याला तिथे ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. तर गाईच्या कानाप्रमाणे एक फूल, जसं की आपलं गोकर्णाचं फूल असतं ना त्याप्रमाणे एक फूल मी काढलेलं आहे बघा. त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे. थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. लाल रंग मी भरून घेतलेला आहे. आता मध्ये जे स्वस्तिक काढलेलं आहे त्यामध्ये बघा आपण पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट देऊन घ्यायचे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. ज्या रेषा काढलेल्या आहेत तिथेसुद्धा आपण पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत बघा. पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट मी देऊन घेतलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येतो. आणि जे हिरवे डॉट काढलेले त्याला थोडासा पानांचा आकार काडीच्या मदतीने देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी आहे आणि अगदी सुंदर दिसते बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. फुलं काढलेले आहेत त्याला थोडेसे पुढे मी तोऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. फायनल लुकसुद्धा बघा रांगोळीचा अगदी छान आहे. आता शेवटची आणि 3 नंबरची रांगोळी आहे तीसुद्धा अगदी सोपी आहे बघा.
तर ही जी रांगोळी आहे ती एक फ्रीहँड रांगोळी आहे. तर याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि बाजूला मी पान काढून घेतलेलं आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. फ्रीहँड रांगोळ्यांमध्ये कोणतेही गणिती प्रकार वापरले जात नाहीत. अगदी मुक्त असताना ह्या रांगोळ्या काढल्या जातात. आपल्याला पाहिजे तसे आकार आपण आपल्या कल्पनेप्रमाणे यामध्ये काढू शकतो. आता मी एक 3 पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे आणि पानं काढून घेतलेली आहेत. आता थोडाच रंग यामध्ये भरायचा आहे. मध्ये बघा जी रिकामी जागा दिसते तिथे थोड्याशा रेषा मारून आपण डॉट काढून घेणार आहोत किंवा कळ्या काढून घेणार आहोत. आता थोडा आपण रंग भरणार आहोत. थोडासा सफेद आणि पोपटी रंग त्यामध्ये भरून घ्यायचा आहे पानांमध्ये. ती सोप्या पद्धतीनेच ही रांगोळी काढलेली आहे. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. बघा त्यामध्ये पोपटी आणि सफेद रंग भरून घेतलेला आहे. बघा तीनही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. नक्की दरवाजासमोर छोटीशी का होईना तुम्हाला जी रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. आणि अगदी सोप्या रांगोळ्या मी दाखवत असते. तर रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये 2, 3, 4, 5 अशा रांगोळ्या नक्कीच असतात. अगदी छोट्या आणि कोणत्या प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे किंवा कसे कलर भरलेले आहे याचा डेमोसुद्धा त्यामध्ये दिलेला असतो. बघा तुम्ही नक्की दरवाजासमोर छोटीशी का होईना जर आपण रांगोळी काढली तर आपला एक दिवस नक्कीच प्रसन्न जात असतो. दिवसभर आपल्याला एक प्रसन्न चित्ताने आपण वावरत असतो बघा घरामध्ये आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये येत असते. तर आपल्या शास्त्रामध्ये नक्कीच सांगितलेलं आहे की रोज रांगोळी दरवाजासमोर काढायला हवी. त्याप्रमाणे अगदी छोटीशी का होईना तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती रांगोळी आवडली, कोणती रांगोळी आवडली नाही किंवा तुम्हाला कोणती रांगोळी बघायला पुढच्या भागामध्ये आवडेल ते सुद्धा मला तुम्ही नक्कीच सांगू शकता. भेटूया पुढील भागात अशाच नवीन रांगोळीसाठी. धन्यवाद.